नमस्कार, मी डॉक्टर स्वप्नील घाटगे. कविता जगणारी माणसं त्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत कवयित्री ज्योती हनुमंत भारती. पाहुण्यांचा आपल्याला अल्पपरिचय देतो. सध्या KPP हिंदुजा कॉलेज चर्नी रोड मुंबई येथे प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. तसेच ज्योतिज हिंदी अँड मराठी ट्युशन्स अंतर्गत ICSE बोर्डाच्या हिंदी मराठी शिक्षिका म्हणून त्या गेली 8 वर्षे झाले कार्यरत आहेत. लॉकडाऊनच्या कविता या विशेष उपक्रमासाठी न्यायिक लढा पत्रकार संघ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा 2020चा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हा विशेष पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. तसेच बोलावं म्हणते या त्यांच्या नवीन काव्यसंग्रहासाठी या काव्यसंग्रहास सोलापूर येथील विश्वकर्मा मंडळाचा रुक्मिणी आप्पासो वाघमारे गावगाडा स्मृती पुरस्कार 2022 हा नुकताच त्यांना सन्मानित झालेला आहे. तर अशा आहेत आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या ज्योती हनुमंत भारती. मॅडम, आपलं मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आपलं कार्यक्षेत्र जे आहे ते आहे प्राध्यापिका म्हणून, आणि प्राध्यापक आणि कविता हे खूप जवळचं नातं असतं. हो. आणि आम्हाला असं समजलं की तुम्ही मराठीच्याच प्राध्यापक आहात, तसेच हिंदी पण आपण शिकवता आहात, त्याचे क्लासेसही आपण घेत आहात. तर तिथून कवितेचा प्रवास कसा घडला? खरं तर कवितेचा प्रवास माझ्या आयुष्यात मी जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होते तेव्हापासूनच सुरू झाला होता. पण आपण जसं म्हणू की एक कविता लिहायची म्हणून ती लिहिली नव्हती, किंवा ती कुठेतरी सादर करायची म्हणूनही लिहिलेली नव्हती. साहित्य वाचताना काही गोष्टी अशा होत्या की ज्या आवडल्या किंवा ज्या मनावरती ठसल्या, आणि त्या आवडीमधून कविता लिहिली गेली. तर मी महाविद्यालयात असताना मला आठवतं, मी सेकंड इयरला असताना म्हणजे फर्स्ट आणि सेकंड इयरमध्ये मी अमृता प्रीतम नावाच्या पंजाबी कवयित्री आहेत, त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आहे, अर्थात आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत. त्यांचं साहित्य माझ्या वाचनात आलं होतं हिंदीच्या माध्यमातून, आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचं साहित्य हे इतकं प्रेरक वाटलं मला. किंवा आपण म्हणतो ना की माणूस जन्माला येतो तसं जगतो, पण कसं जगावं हेही त्याला कळलं पाहिजे, आणि त्याचं जे जगणं आहे ते त्याला शब्दातून मांडता आलं तर अगदी त्या जगण्याचं सोनं होतं. तसं कुठेतरी अमृता प्रीतमच्या बाबतीत घडलेलं मला जाणवलं, आणि मी त्यांच्याच प्रेमात पडले, त्यांच्या साहित्याच्या, त्यांच्या लिखाणाच्या, व्यक्तिमत्वाच्या. आणि त्यातून मी पहिली कविता लिहिली, एक होती अमृता. त्याला निमित्तही हे होतं की त्यावेळी त्यांचं निधन झालं, आणि त्यातून मला ही कविता सुचली. ती कविता लिहून ठेवली, आणि त्यानंतर महाविद्यालयीन काव्य स्पर्धा होती, आंतर महाविद्यालयीन, त्यामध्ये मी ती पाठवली, आणि त्या कवितेला प्रथम पारितोषिक जाहीर झालं होतं. ती पहिली कविता मी तशी लिहिली. त्यानंतर बराच काळ मी कविता लिहिली नाही. मला असं वाटतं की थर्ड इयरला असताना एक साहजिकच म्हणून बाईचं जगणं बघता बघता मी एक बाहुली नावाची कविता लिहिलेली, की तेव्हा मला असं वाटत होतं की स्त्रीचं जगणं हे बाहुलीसारखं आहे. आणि मग तेव्हा ती जेव्हा कविता घरातल्यांनी पाहिली किंवा माझे जे प्राध्यापक होते त्यांना मी दाखवली, तेव्हा मग त्यांना असं वाटलं की अरे छान लिहितेस, तू लिहित राहा. पण जास्त लिखाणच नाही झालं त्यावेळेस. मग तो प्रवास तिथे कुठेतरी खंडित झाला, आणि त्यानंतर 10-1 वर्षांनी तो पुन्हा सुरू झाला, जेव्हा मी म्हटलं की मी ऑक्टोबर 2018 फेसबुकवर आले. तिथे मी वाचन करायला लागले बऱ्याच साहित्यिकांचं, आणि त्यातून पुन्हा एकदा मला असं वाटलं की आपण आता परत कविता लिहूयात, कारण तोपर्यंत आयुष्याचे बरे वाईट अनुभव गाठीशी आलेले होते, आणि त्या अनुभवांना म्हणजे बाहेर काढायचं होतं. बरोबर. म्हणून कदाचित कविता आली, आणि आसपासचं जगणं त्यातून मांडलं जाऊ लागलं. मॅडम, तुम्ही आत्ता सांगितलं की तुमच्यामध्ये कवितेने कसा जन्म घेतला, किंवा तुमच्यामधून कविता पहिल्यांदा कशी बाहेर पडली, आणि मग तुम्ही प्रसारमाध्यमांच्या द्वारे किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही ती व्यक्त करत गेला. तर मगाशी बोलता बोलता तुम्ही आणखी एक बोलला होतात की कवीच्या मनामध्ये कविता कशी येते, यावरही तुम्ही खूप सुंदर बोलता. इतर ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. कवीच्या मनामध्ये कविता कशी जन्म घेते, खरं तर मुळात हा काही विषय माझ्या मनात घोळणारा वगैरे नव्हता. पण जेव्हा मी 2018 फेसबुकवर आले, आणि 19 पासून मी त्याचा बऱ्यापैकी अंदाज घेतला आणि लिहायला लागले,
तेव्हा मला असं वाटलं की फक्त लिहून नाही जमणार, आपली कविता जर लोकांपर्यंत पोहोचायची असेल तर आपल्याला ती सादर करावी लागेल. आणि बरोबर, मग बरोबर. तेव्हा मी पहिला प्रयत्न केला की आपण कविता सादर करावी. पण तेही असं होतं की कविता सादर करून हार्डली 1 मिनिटात होऊन जाते. बरोबर. मग आपल्या कवितेतले जे शब्द आहेत किंवा ज्या भावनेतून मी ती लिहिलेली आहे ती नेमकी भावना लोकांपर्यंत पोहोचेल का, हा एक मुद्दा माझ्या मनामध्ये होता. त्यामुळे मी काय केलं की आपण कविता कशी जन्माला आली हे सुद्धा सांगूयात. म्हणजे असं आपण बऱ्याचदा म्हणतो, मी जेव्हा कॉलेजला होते आणि कवितेचा अभ्यास केला त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आलेली की आमचे शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की कविता ही अनेकार्थी असते. बरोबर. मग कवीने ती कोणत्या अर्थाने लिहिली ही जाणून घेण्याची उत्सुकता जास्त असते लोकांना. खरंय खरंय. त्यामुळे मी म्हटलं की ठीक आहे, आपल्या मनामध्ये या कवितेचा जन्म कसा झाला ते आपण सांगूया. आणि त्यावेळेस मग मी सुरुवात केली माझ्या कातरवेळ कवितेपासून. त्याआधी मी लोकांना विचारलेलं की मी सादरीकरण करणार आहे आणि माझी कोणती कविता तुम्हाला ऐकायला आवडेल. त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला कातरवेळची प्रतिक्रिया दिली. सादर कराल का तुम्ही हां ती कविता? हां, ती कविता मॅडम सादर करा. आणि जेव्हा मी तो व्हिडिओ बनवला आणि त्यामध्ये मी हेही सांगितलं की मला माहीत नाही की मी कशी सादर केली आहे कविता, पण जर तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की कळवा आणि मी उद्यापासून रोज एक कविता तुमच्यासमोर घेऊन येईल. म्हणून मग मी तो लॉकडाऊन कविता नावाचा उपक्रम राबवला आणि बरोबर. त्यामध्ये मी 25 दिवस माझ्या 25 कविता सादर केल्या. तर ती पहिली जी तुम्ही कातरवेळ ही जी कविता सादर केलेली होती हां, तर त्याचं आता सादरीकरण करू शकता? हो हो हो, नक्कीच. नक्की. कविता जेव्हा कवी सादर करतो त्यावेळेस मुळात ही गोष्ट बघितली जाते की कवी आहे की कवयित्री. कातरवेळ जेव्हा मी लिहिली ती मी पुरुषाच्या मनातली भावना व्यक्त करण्यासाठी लिहिली वा, वा, होती. वा. आणि त्यामुळे बऱ्याच पुरुष वर्गाला ते हे झालं की कातरवेळी आली सखे आठवणी तुझी, म्हणजे सखा नाही आलाय, त्यामध्ये सखी आलेली आहे. आणि ती फार लोकांपर्यंत कदाचित त्यामुळे पोहोचली असेल असं मला वाटतं. कातरवेळी आली सखे आठवण ही तुझी, सुगंधाने हुरळून गेली मैफल ही माझी. वा, वा. कातरवेळी आली सखे आठवण ही तुझी, सुगंधाने हुरळून गेली मैफल ही माझी. बरसले गोड पाऊस कित्येक त्या श्रावणातले, बरसले गोड पाऊस कित्येक त्या श्रावणातले, मर्म शब्दात साठले आज माझ्या मनातले. वा, वा. भिजलेले माझे कागद तुझ्या नेत्रांची सावली, भिजलेले माझे कागद तुझ्या नेत्रांची सावली, चाहून येते पैंजणांची जी खुलतात तुझ्या पावली. मोजले जे स्पर्शाने चांदणे तुझ्या वेणीतले, मोजले जे स्पर्शाने चांदणे तुझ्या वेणीतले, वादळ जपलीत किती त्या निवांत वाणीतले. वा. तूच स्वच्छंदी गझल माझी अन मीच तुझा तो सप्तसूर, तूच स्वच्छंदी गझल माझी अन मीच तुझा तो सप्तसूर. भेट झाली कालच तुझी उजळले सारे स्मरणांचे नूर. हजारो जन्मांचा विरह असा जणू चालच करून आला, हजारो जन्मांचा विरह असा जणू चालच करून आला. मनात मग कल्लोळांचा एकटेपणात साठून गेला, मनात मग कल्लोळांचा एकटेपणात साठून गेला. कातरवेळी आली सखे आठवण ही तुझी, सुगंधाने हुरळून गेली मैफल ही माझी. वा वा वा, खूपच छान, खूपच छान. कातरवेळेवरती ना अनेक लोकांनी लिहिलेलं आहे. म्हणजे मी पण पर्सनली एक कविता कातरवेळ सांजवेळ असा तो विषय घेऊन लिहिलेली होती. मी अनेक जणांच्या कविता वाचल्यात सुद्धा कातरवेळ या विषयावरती. कारण कातरवेळ हा सर्वांच्या म्हणजे प्रत्येक कवीच्या जिव्हाळ्याचा विषय असं मला वाटतं. कारण जसा पाऊस हा प्रत्येकाचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे कवीच्या लिहिण्याचा, तसा कातरवेळ हा सुद्धा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. आणि आजपर्यंतच्या वाचलेल्या कवितांमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्ही आलाय म्हणून नाहीये, तर त्याच्या ज्या उपमा तुम्ही दिलेल्या आहेत ना वेगवेगळ्या पद्धतीच्या, त्या कुठेतरी तुम्हाला एका वेगळ्या स्थानी नेऊन बसवतायत. अशा पद्धतीच्या तुम्ही उपमा त्यामध्ये वापरलेल्या आहेत. म्हणजे अगदी ते कागद तुझ्या अश्रूंनी ओला झाला, ही गोष्ट माझ्याकरता किंवा एका कवी मनाला किंवा जे काही आपले आता प्रेक्षक ऐकतायत ही कविता, त्यांना सुद्धा एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणारी ही कातरवेळ आहे. आणि ती खूप छान पद्धतीने तुम्ही लिहिली सुद्धा आणि सादरीकरण सुद्धा खूप छान पद्धतीने तुम्ही केलं. आपला हा कार्यक्रम जे प्रेक्षक पाहतायत त्यांना सर्वांना माझं एक आवाहन की तुम्ही जर आपला चॅनल हा लाईक केलेला नसेल, सबस्क्राईब केलेला नसेल, तर पहिल्यांदाच चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या या कार्यक्रमाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब दोन्ही करून घ्या. तर मॅडम, आता मला पुढे तुम्हाला विचारायला आवडेल की आपण आता बरेच जण कविता लिहितात,
मी लिहितो, तुम्ही लिहिता, अनेक महाराष्ट्रातले कवी लिहितात किंवा आपले जे प्रेक्षक ऐकतायत ते सुद्धा बऱ्यापैकी कविता लिहितात. तर प्रेक्षकांना कसं तुम्ही सांगाल की बाबा कविता लिहिल्यानंतर जर त्या कवितेमध्ये ताकद असेल, त्या शब्दांची खोलवर रुजलेली असेल आणि ती कविता जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्याला कोणती कोणती माध्यमं आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? माणूस जे काही पुढे जाण्याचा प्रवास करतो त्यामध्ये अनुभव फार महत्त्वाचे असतात. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो की कविता लोकांपर्यंत कशी पोहोचेल. मुळात माझं असं झालं की फेसबुक हे जे माध्यम होतं ना तेच माझ्यासाठी फार आपण असं म्हणू की चांगलं ठरलं, कारण तिथून माझी कविता फार लवकर लोकांपर्यंत पोहोचली. आता हे असं होतं की फेसबुकवर बरेच जण लिहितात आहेत, मग ते लिहितात तर मग काही जणांची कविता ही पोहोचत नाही. म्हणजे खोली भरपूर आहे कवितेला किंवा त्या कवितेमध्ये अक्षरशः प्रेमात पडावं अशा गोष्टी आहेत, पण मग ती पोहोचत का नाही. तर एक असं आपण म्हणू की जेव्हा आपण एखाद्यापर्यंत काहीतरी पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्यावेळेस प्रत्येक वेळी त्या कवितेची खोली समजणारा रसिकच तुमच्या समोर असेल असं नसतं. काय होतं काही वेळेला की साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्ही जे सांगता ना ते फार पटकन समोरची माणसं त्यांच्या आयुष्याशी रिलेट करतात. जसं मी म्हटलं की मी कातरवेळ सादर केली. कातरवेळचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य जे लोकांनी मला सांगितलं की आम्हाला हे आवडलं ताई की तू एक स्त्री असून तू पुरुषाच्या मनातली भावना त्यात मांडलीस. खूप मोठी गोष्ट. हां, किंवा माझी किनारा नावाची एक कविता आहे, त्यामध्ये पण तीच गोष्ट आहे की एक प्रेयसी जी प्रियकराला सोडून गेलेली आहे प्रियकराला, आणि ती भावना त्याच्या मनातली त्यात आली आहे. एक मी नावाची कविता आहे, त्यामध्येही तसंच झालंय की तो वाट बघतोय तिची आणि तो सांगतोय की तू माझी लैला आहेस, मी तर तुझ्यासाठी मजनू झालेलो आहे, पण मी तुझी वाट बघता बघता इतका लैलामय झालोय की उद्या तू मला शोधत जरी आलीस तरी तुला मजनू सापडणार नाही, तुला लैलाच सापडेल. बापरे. असा तो त्या कवितेतला मी कवितेतला संदर्भ होता. त्यानंतर चंद्रकोर नावाची एक कविता. ती कविता तुम्ही सादर करू शकता? हो हो, नक्कीच कविता सादर करते मी तुम्हाला थोडंसं ब्रेक करतोय आता, परंतु तो हा जो क्षण आहे हा परत आपल्याला जुळून येईल असं नाही. अगदी सादर करून आपण पुढे जाऊया. घेते, काहीच हरकत नाही. काल तुझ्या वळणावर सोडून गेलीस, काल तुझ्या वळणावर सोडून गेलीस, अजूनही मी त्याच वळणावर उभा आहे. तुझी वाट पाहत नव्हे बरे, तुझी वाट पाहत नव्हे बरे, तर माझ्यातला मी शोधत. पापण्यातली आस आज सरून गेली, पापण्यातली आस आज सरून गेली, साऱ्या शब्दांचा वनवास तुझ्या विरहातून सुरू झालाय, साऱ्या शब्दांचा वनवास तुझ्या विरहातून सुरू झालाय. रानबुल झाल्यागत त्या वळणावरच फिरतोय मी मजनू म्हणून, रानबुल झाल्यागत त्या वळणावरच फिरतोय मी मजनू म्हणून. स्वतःला शोधताना समजले, स्वतःला शोधताना समजले की माझी लैला म्हणजे तू, माझं हास्य म्हणजे तू, माझा श्वास म्हणजे तू, माझं दुःख म्हणजे तू, माझी आस म्हणजे तू. कळवळून एकच सांगतो तुला, कळवळून एकच सांगतो तुला सखे, माझ्यातला मी म्हणजे फक्त तूच, माझ्यातला मी म्हणजे फक्त तूच. कधीतरी येशील पळत तू या वळणावर, कधीतरी येशील पळत तू या वळणावर. माझी आस तुला घेऊनच येईल, माझी आस तुला घेऊनच येईल. पण सखे मजनूला शोधत येऊ नकोस बरे, पण सखे मजनूला शोधत येऊ नकोस बरे, कारण आता तुला फक्त लैलाच भेटेल, कारण आता तुला फक्त लैलाच भेटेल. अप्रतिम अप्रतिम. धन्यवाद. म्हणजे खूपच वेगळी कविता आहे. म्हणजे आता काय बोलू, मीच निशब्द झालो या कवितेसमोर. म्हणजे मी बोलताना मगाशी म्हटलं की आपले प्रेक्षक जे कोणी लैला आणि मजनू दोन्ही असतील ते ऐकतील, पण मला असं वाटतं आता कविता ऐकल्यानंतर फक्त लैलाच ही कविता ऐकणार आहेत, मजनू दिसणारच नाही ही कविता ऐकण्याकरता किंवा एवढं सुंदर गोष्ट तुमची घेण्याकरता. तर खूप छान मॅडम. कविता एक फार वेगळ्या पद्धतीनं तुम्ही लिहिलेली पण आहे आणि सादर पण करताय. कारण तुमच्या मुळात सांगायचं तर तुमच्या कवितेला उपमा द्यायची म्हटलं की तुम्ही कवितेतलं सौंदर्य खूप चांगल्या पद्धतीनं शोधताय आणि तेच लोकांसमोर मांडताय असं मला वाटतंय. आणि त्यामुळं ती कदाचित तुमची कविता
इतकी जास्त लोकांपर्यंत पोहोचते. म्हणजे तुम्हाला फेसबुकला तुम्ही 2018ला आलात आणि त्यानंतर तुम्ही एवढ्या अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालात. लोकप्रिय तुम्ही अशाच नाही झालात, तर तुम्ही तुमच्या शब्दांच्या ताकदीने आणि तुमच्या कवितेतल्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की कविता पोहोचवायची कशी, तर ते मॅडमकडून शिकावं. नाही, तसंही आपण नाही म्हणू शकत. खरं काय होतं की कविता जेव्हा एकाकडे पोहोचते आणि त्याला असं वाटतं की अरे नाही, माझ्या मनातली काहीतरी भावना मांडली आहे. म्हणजे बऱ्याचदा अशा प्रतिक्रिया येतात की हां, मला असं वाटलं की माझं आयुष्य कवितेमध्ये रेखाटलं आहे. आता त्यामध्ये विनोदाचा भाग असा असू शकतो की बरेच लोक फेसबुकवर येतात आणि असं बोलतात की हां, खूप छान खूप छान, म्हणजे तशी दाद देतात. पण 10 जणांनी अशी दाद दिली तर एखाद 2 जणांची दाद ही खरंच प्रामाणिक असते आणि ते त्यांच्या आयुष्याशी कविता रिलेट करतात, त्यातून मग ते शेअर करतात, मग ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते. आणि मग मला असं वाटतं की कुठेतरी आपलं जे कविता सादर करण्यातलं किंवा लिहिण्यातलं वेगळेपण आहे ते प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी हा प्लॅटफॉर्म जो आहे तो आपण किती सजगतेने वापरतो ह्यालाही महत्त्व आहे. कारण का बऱ्याचदा असं होतं की आपण असं म्हणतो ना की तिथे रात्र थोडी सोंगफार आहेत. हां, तो मुद्दा जरी असला तरी आपल्याला नेमकं कोणतं सोंग वठवायचं आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जेव्हा त्यांच्या आयुष्याशी कविता रिलेट होते, त्यांना वाटतं की नाही, माझी भावना मांडली आहे, तेव्हा कुठेतरी त्या कवितेशी आणि त्या कवीशी वाचक फार लवकर जोडला जातो. म्हणजे मला असे काही लोकांनी मेसेजेस केले की ज्या काही स्त्रीविषयक कविता होत्या त्या वाचून एखाद 2 जणांनी, की एक मॅडम, एक मुलगी आहे, तिची परिस्थिती चांगली नाही आहे, तिची एक मैत्रीण आहे, मग ती तिला चुकीच्या वाटेवर घेऊन जाते असं मला वाटतं आणि मला असं फार वाटतं की ती माझी मैत्रीण आहे आणि म्हणून मी थांबावं, तर मी काय करू. हा प्रश्न आल्यावरती मग मी चकित होते की अरे पण तुम्ही मला का विचारलं. नाही, मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी सोल्युशन द्याल. म्हणजे हे जेव्हा आपल्या कवितेमधून एक काहीतरी कधीतरी बोधप्रद गोष्टी जातात किंवा आपण सोशल सामाजिक विषयावरती लिहितो आणि मग लोक आपल्याशी कनेक्ट होतात, तर आपण संवाद कसा साधतो. हे जे उदाहरण तुम्ही आता दिलं किंवा तुम्हाला जो अनुभव मिळाला, जो लोक तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन येतात, हेच खऱ्या अर्थानं कविता त्यांच्यामध्ये रुजण्याचं किंवा कविता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची तुमची कमाई आहे. कारण ते तसंच अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत, याचा अर्थ की तुम्ही सादर केलेली कविता जी आहे ती प्रामाणिकपणे त्यांना अपील झाली आणि त्यांनी ती ऍक्सेप्ट केली आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि असंच नाही, कधी कधी लोक म्हणजे हेही सांगतात की मॅडम, तुम्ही आज ही कविता लिहिली, तुम्ही यामध्ये ही भावना मांडली आहे, मी तुमच्या कविता नेहमी वाचतो, मला आवडतं, पण या भावनेशी मी सहमत नाहीये. मी असं म्हणते की त्यांचं जास्त स्वागत आहे. कारण टीका करणारेच सगळ्यात जास्त पाहिजे. म्हणजे खरं तर ते टीका म्हणूनही मी ते नाही घेत. मला मग हे जाणवतं की अरे, मग ही भावना व्यक्त करायला मी कुठेतरी कमी पडले, मग माझा अनुभव विश्वामध्ये ती गोष्ट आलेली नसेल. आणि लोकांशी संवाद साधताना एक कविता किंवा साहित्य म्हणून तुम्ही जेवढा जोरकसपणे संवाद साधाल ना, तेवढी ती लोकांपर्यंत पोहोचेल. बरोबर. आणि फेसबुकवर सध्या असं एक हे आहे की ती एक डेटिंग साईटच मानली जाते, तर ते तसं नाहीये. जेव्हा तुम्ही साहित्याबद्दल, कवितेबद्दल लिहिता, तेव्हा तुम्ही संवाद साधताना त्याच गोष्टीवर ठाम राहा. बरोबर. मी लोकांशी पर्सनली कनेक्ट झाले, पर्सनली संवाद साधले म्हणजे फॉलोअर्स वाढतील, म्हणजे लोक वाढतील, नाही. मग त्याला काही अर्थ नाहीये की माझ्याकडे 10,000 फॉलोअर्स आहेत पण त्यातले 400-500 असे आहेत की ज्यांना कविता समजते. बरोबर. असं नको. त्यामुळे तुम्ही तुमचा जो मुद्दा आहे तो पक्का धरून किती संवाद साधता, मग तो फेसबुकवरच्या कमेंटवरती असेल किंवा तो इनबॉक्समध्ये असेल, त्याला जास्त महत्त्व आहे. आणि ती गोष्ट कविता लोकांपर्यंत घेऊन जाते आणि लोक स्वतःहून दखल घेतात. तो एक महत्त्वाचा मुद्दा. तुम्हाला जसे अनुभव पण आलेले असतील की कवितेच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त होत असताना काही चांगले अनुभव पण आलेले असतात की जसं तुम्ही आता सांगितला की लोकांच्या प्रतिक्रिया, वा, खऱ्या अर्थानं ते प्रश्न तो वेगळाच असतो, तो त्याचं सोल्युशन देणारा पण वेगळाच असतो. बरोबर. पण समोर तुम्ही आहात किंवा तुमच्या माध्यमातून ती कविता समोर आलेली आहे म्हणून हे सोल्युशन पण तुमच्याकडेच आहे अशी कुठेतरी त्यांची भावना तयार झालेली असते. म्हणजे ही गोष्ट खऱ्या अर्थानं चांगल्या प्रती ती अपील झालेली आहे. तसंच तुम्हाला काहीतरी असे भयानक अनुभव सुद्धा कवितेच्या माध्यमातून आलेले असतील. खरं तसं म्हणायला गेलं ना तर मला भयानक अनुभव नाही आले. बरं. तर त्याला कारणं काय होती हे मी कधी शोधण्याचा प्रयत्न नाही केला. पण असं आहे की जेव्हा तुम्ही कविता ही, आता मला कोणीतरी प्लॅटफॉर्म दिला पाहिजे कविता सादर करायला किंवा कार्यक्रम झाले पाहिजेत,
किंवा आपण असं म्हणतो ना की आता माझं हे एक पुस्तक आलं, त्यानंतर मला बऱ्याच जणांनी विचारलं की बोलावं म्हणते नंतर कोणता काव्यसंग्रह येणार आहे. तर मी म्हटलं अजून तरी मी असं काही ठरवलं नाही आहे. सध्या मी कविता लिहिते, त्यामध्ये मी आनंदात आहे. पण जेव्हा आपण अपेक्षा करतो की कवितेने मला जगवलं पाहिजे, कवितेने मला अर्थार्जन दिलं पाहिजे, मानधन वेगळी गोष्ट आहे, अर्थार्जन वेगळी गोष्ट आहे, डिपेंड असणं वेगळी गोष्ट आहे आणि त्यातून प्रसिद्धी मिळणं ही फार वेगळी गोष्ट आहे. तर मग मला असं वाटतं की फक्त केवळ प्रसिद्धीसाठी किंवा मला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून तुम्ही लिहू नका. तुम्ही लिहित राहा. आणि मला असं वाटतं की ज्याही सोशल साईट्स असेल, आता तुम्हाला एक साधा अनुभव सांगते. एक 5-6 महिन्यापूर्वी मी इंस्टाग्रामवर आले. मी याकरता आले की तिथे तरुण पिढी आहे आणि मग आपण तिथे काहीतरी वेगळं करूया, आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि सोर्स माझा फार वेगळा होता. की कारण तिथे जे काही उत्पन्नाचे साधनं असतील ते तिथे वेगळी पद्धत आहे एक. पण म्हटलं की आपण या प्लॅटफॉर्मवर असावं, आणि तिथे मी एक ऑब्झर्व केलं की सुरुवातीला मी तिथे कविता लिहिल्या, आत्ताही मी तिथे कविता टाकते. मग त्या थोड्याशा वेगळ्या फॉर्ममध्ये असतील की आपण एक सादरीकरणाचं एक मटेरियल घेऊन तिथे ते दाखवतो. पण तिथे माझा असा अनुभव आला की मी तिथे रील्स बनवल्या, मी तिथे बऱ्याच गाण्यांसंदर्भात किंवा शेरो शायरी संदर्भातल्या व्हिडिओज टाकले, पण तिथे येऊन लोक कवितेलाच जास्त लाईक करतात. मग मी म्हटलं की अरे हे काय आहे, म्हणजे मला तो प्लॅटफॉर्म ज्यासाठी मी निवडला त्याहीपेक्षा जास्त तिथे येऊन लोक कवितेवरच प्रेम करतात. मग आपण हे कसं काय म्हणू शकतो? म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत हे विशेषतः म्हटलं जातं की स्त्रियांनी फोटो टाकले आणि कविता टाकली की मग खूप लाईक्स येतात आणि मग त्यांना मोठं बनवलं जातं. पण मला नाही वाटत की असं प्रत्येक ठिकाणी होत असेल, कारण शेवटी तुम्ही सौंदर्याला किंवा दिसण्याला जेवढे काही लाईक देता ते एका काळानंतर स्टॉप होऊन जातात. खरं. पण शब्दांना दिलेले लाईक किंवा हे नाही होऊ शकत, ते स्टॉप नाही होऊ शकत. लोक तुमच्या शब्दांवरही प्रेम करतात. आणि बऱ्याचदा असं होतं की व्यक्तिमत्वाची छाप पडू शकते, पण सगळं काही व्यक्तिमत्वावर अवलंबून नसतं, असं आहे. मग तसं असतं तर मग आपल्याकडे एवढे मोठे मोठे कवी झालेच नसते ना, कवयित्रीच झाल्या असत्या. सुंदर दिसतात आणि कविता लिहितात. हा, तर तो मुद्दा आहे त्यामध्ये. खूप छान मॅडम. तुम्ही तुमच्या आत्तापर्यंतच्या ज्या काही 2-3 कविता सादर केल्या आणि त्याबरोबरीने तुमचे अनुभव तुम्ही आमच्यासमोर मांडलेत, प्रेक्षकांसमोर मांडलेत. त्याचबरोबरीनं कविता कशा पद्धतीनं मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे किंवा खऱ्या अर्थानं कवितेतलं सौंदर्य काय आहे हे थोडक्यात, हे कवितेतलं सौंदर्य म्हणजे थोडक्यात काय की कविता लिहिणं, कविता लोकांसमोर घेऊन येणं आणि ती लोकांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टींचा एक विशिष्ट दर्जा आहे. आणि तो दर्जा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर मांडलात. याबद्दल पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुमच्याकरता आता मी एक कविता सादर करतोय की कवितेचं शीर्षक आहे एक सकाळ. एक सकाळ अशी मिळावी हरवून जावी सायंकाळ. एक सकाळ अशी मिळावी हरवून जावी सायंकाळ. क्षणात या मग मोह जगावा उमगून यावा भविष्यकाळ. त्या प्रसंगी स्वप्न दिसावे भरून दुनियेत सजलेले. त्या प्रसंगी स्वप्न दिसावे भरून दुनियेत सजलेले. इच्छा अदृश्य चालत याव्या जसे काजवे नटलेले. सूर लागून गीत व्हावे काही शब्द जुळण्याने. सूर लागून गीत व्हावे काही शब्द जुळण्याने. मी असण्याचा अर्थ दिसावा या ओळींच्या मिळण्याने. वा वा, छान. बेभान होऊन डुंबून घ्यावे दिवस उद्याचे आज जगून. बेभान होऊन डुंबून घ्यावे दिवस उद्याचे आज जगून. बेधुंद मी बाहेर यावा त्या सकाळी मौनातून. वा, छानच. दोस्ती व्हावी काळासोबत क्षण आनंदी जगताना. दोस्ती व्हावी काळासोबत क्षण आनंदी जगताना. वैर नसावे पापण्यांमध्ये जीवन सुंदर असताना. क्या बात. एक सकाळ अशी मिळावी हरवून जावी सायंकाळ. क्षणात या मग मोह जगावा उमगून यावा भविष्यकाळ. छान. धन्यवाद. खूपच छान. धन्यवाद. तर मित्रांनो, कविता जगणं म्हणजे काय हे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. हा माझा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कविता जगणारी माणसं.